मग तुम्ही खरे वारसदार आहात का? मंडलिकांच्या त्या विधानावर संजय राऊतांचा प्रश्न थेट वडिलांचा दिला दाखला. आत्ताचे छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं. या विधानानंतर राजकीय पटलावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर संजय मंडलिक यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. दरम्यान आता याच प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी संजय मंडलिक यांना सुनावलं आहे. त्यांनी मंडलिक यांच्या वडिलांचा दाखला देत संजय मंडलिकांचे कान टोचले. ते आज 12 एप्रिलमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दुसरीकडे संजय मंडलिक शाहू महाराजांचे विरोधक आहेत. प्रचार सभेत मंडलिक यांनी शाहू महाराज हे खरे वारसदार नाही, त्यांना दत्तक घेण्यात आलं होतं असं मंडलिक म्हणाले. त्यांच्या याच विधानावर छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्याचे खरे वारसदार नसतील तर मग संजय मंडलिक हे वारसदार आहेत का? माझ्या माहितीप्रमाणे सदाशिवराव मंडलिक हे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते. शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच ते कोल्हापुरात काम करत होते. कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची, शिवाजी महाराजांची गादी आहे. त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे. या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानावर चिखलफेक केली जात आहे. हे चांगले लक्षण नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत, त्यांना दत्तक घेण्यात आलेलं होतं असं मंडलिक म्हणाले. मग मंडलिक वारसदार आहेत का? या मंडलिकांचे वडील सदाशिवराव मंडलिक माझ्या माहितीप्रमाणे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे राजकारणामध्ये काम करत होते. कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची गादी, शिवाजी महाराजांची गादी. त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे. या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या प्रकारे चिखलफेक करताय हे लक्षण चांगलं नाही. शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतलेली आहे त्या आधीपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत, कोल्हापूरच्या घडामोडीमध्ये काम करत आहेत. अशा वेळेला राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत, काय त्यांचं नाव, मंडलिक, त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.